नववर्ष सुरू झाल्यानंतर पहिला सण असतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा. देशभरात हा सण मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. मकर संक्रांतीचा एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सुगडाची पूजा करून सुवासिनी बाजरीची भाकरी आणि मिक्स भोगीची भाजी बनवतात. पारंपरिक पद्धतीने असलेली ही भाजी कशा पद्धतीने बनवतात हे पाहूयात सुगरण दक्षा रावेकर यांच्याकडून. नमस्कार, मी दक्षा रावेकर आणि आज मी तुम्हाला भोगीची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे. आणि ती भाजी सुद्धा आपण कांदा आणि लसूण न वापरता कशी करणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आपण बघूया. आता आपण बघणार आहोत भाज्या आपण भोगीच्या भाजीसाठी कुठल्या वापरणार आहोत. इथे तुम्हाला बाउल्समध्ये भाज्या दिसत आहेत. आता यामध्ये आहे वालपापडी, हरभरा, मटार, पावटा, गेवडा आणि बोरं ही भाजी आहे. आणि दुसऱ्या प्लेटमध्ये बटाटा, एक गाजर, एक टमाटा आणि 3-4 वांगी. आता ही जी वांगी आहेत ही छोटी छोटी तुम्हाला घ्यायची आहेत. त्याची देठं तुम्हाला हवी असतील तर तुम्ही ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, नाहीतर देठं काढून घेऊ शकता. या सगळ्या भाज्या तुम्हाला व्यवस्थित धुवून चिरून घ्यायच्या आहेत आणि एका बाउलमध्ये प्रमाणानुसार काढून घ्यायच्या आहेत. आपण आता साहित्य बघणार आहोत. या साहित्यामध्ये धणे आहेत, जिरे आहेत, दालचिनी आहे, मिरे, वेलची आणि लवंग. हा जो खडा मसाला आहे, आपण हा खडा मसाला आता भाजून घेणार आहोत आणि हा भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये गार करायला ठेवणार आहोत. त्यानंतर आपल्याला अजून एक मसाला घ्यावा लागणार आहे, म्हणजे साहित्य घ्यावं लागणार आहे. आता याच्यामध्ये शेंगदाणे आहेत, नंतर सुकं खोबरं आहे, त्याचा कीस आहे आणि तीळ आहेत. हे सगळं एकत्र मिश्रण मी एका बॉलमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही हे वेगवेगळं पण बाउलमध्ये ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता हे जे सगळं साहित्य आहे या बाउलमधलं, हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये गार करायला ठेवायचं आहे. आता आपल्याला गॅस ऑन करून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये आपला जो हा खडा मसाला आहे आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. हा मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि थोडासा लाल करायचा आहे. हे सुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचंय. जरा हे लालसर झालं की आपल्याला हे काढून प्लेटमध्ये गार करून मिक्सरमधनं काढून घ्यायचंय. आपण दोन्हीही मसाले घेऊन मिक्सरमधनं काढून घेतलेले आहे आणि अशी भुकटी तयार केलेली आहे. आता आपल्याला गॅस चालू करून कुकर घेऊन त्याच्यामध्ये तेल 1 ते 1.5 चमचा टाकायचं आहे. आपण इथे कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे तेल टाकले आहे 1 ते 1.5 चमचा. आता आपल्याला यामध्ये हिंग आणि हळद आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला आलं टाकायचं आहे. आता आपण यामध्ये टमॅटो हा टाकणार आहे. आपण 1 टमॅटो घेतलेला होता. तो टमॅटो यानंतर आपल्याला हळूहळू सगळ्या ज्या भाज्या आपण बघितल्यात त्या सगळ्या भाज्या यामध्ये टाकायच्या आहेत. आता हा टमॅटो जरा बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. यामध्ये आपण जो मसाला बारीक करून घेतला होता, म्हणजे भुकटी करून घेतली होती, तो मसाला आता त्याच्यात ऍड करायचा आहे. यामध्ये हळूहळू एक एक सगळ्या भाज्या आपल्याला घालायच्या आहेत. जसं मी म्हटल्याप्रमाणे वांगीची देठं तुम्हाला ठेवायची असतील तर तुम्ही ठेवू शकता. आपण आता वांगी ऍड करणार आहोत. आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. यामध्ये आता तिखट घालायचं आहे. तिखट मीठ आपल्या चवीपुरतं आपण घालणार आहोत, जसं आपल्याला आवडतं तसं.
आपल्या चवीप्रमाणे गोडा मसाला आपण घालणार आहोत. परत एकदा आपण हलवून घेणार आहोत. आपण आता हे नीट हलवून घेतल्यानंतर याच्यामध्ये गरम झालेलं पाणी टाकणार आहोत. यामध्ये आता आपण थोडासा गूळ ऍड करणार आहोत. एकदा परत हलवून घेणार आहोत आणि जर उकळी आली की कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण ही भाजी बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता या भाज्या शिजण्यासाठी आपण कुकरला बंद करूयात. पहा, ही आपली भोगीची भाजी तयार आहे. न्यूज 18 लोकल, प्रियांका जगताप, मुंबई.